नमस्कार, मी श्रद्धा शिर्के डॉक्टर मंत्रा या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण पाहतो की सध्या जगात अनेक रोग उद्भवत आहेत। त्यातलाच एक महत्त्वाचा रोग म्हणजे कर्करोग। काही रुग्णांना कर्करोग आहे असं जेव्हा समजतं तेव्हा ते घाबरून डॉक्टरकडे सुद्धा जात नाहीत। पण जर वेळेवर उपचार घेतले नाहीत तर जे उपचार होणार आहेत त्यांना देखील खूप वेळ होतो आणि उपचार करणं अशक्य होऊन जातं। हे होण्यामागचं कारण आहे त्यांची मानसिकता आणि एक प्रकारची भीती। खरं तर या सगळ्या समस्यांवर उपाय आहेत, पण तेव्हाच जेव्हा आपल्याला योग्य सल्ला मिळेल। याच संदर्भात अधिकचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रदीप केंद्रे सर आहेत। सर नमस्कार। नमस्ते श्रद्धा मॅडम। डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर प्रदीप केंद्रे हे मुंबईतील एक सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ असून मुंबई ऑन्कोकेअर या कर्करोगावर उपचार करणाऱ्या साखळी स्वरूप संस्थेत ते कार्यरत आहेत। डॉक्टर केंद्रे यांनी आपली DM ही पदवी गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून प्राप्त केली आहे। तर केंद्रे यांना कर्करोगग्रस्तांना उपचार देण्याचा 9 वर्षांचा दांडगा अनुभव आहे। तर सायकोसोशल इम्पॅक्ट ऑफ कॅन्सर या एका वेगळ्या विषयावर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण थेट प्रश्नांकडे वळूया। डॉक्टर, कर्करोगाचे अनेक रुग्ण आपल्याकडे येत असतात, तर त्यांचं निदान झाल्यानंतरची त्यांची मनस्थिती नेमकी कशी असते? सर्वप्रथम धन्यवाद श्रद्धा मॅडम, तुम्ही मला इथे संधी दिली आणि माझं मत व्यक्त करण्यासाठी मला हा एक प्लॅटफॉर्म दिला। तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं म्हणजे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कर्करोग होतो, एखाद्या रुग्णाला कर्करोग होतो, तो जो रोग असतो त्या रुग्णाचा एकट्याचा नसतो, तो पूर्ण कुटुंबाचा असतो। आणि हा कर्करोग तो फक्त त्या रुग्णाच्या शरीराला त्रास देत नाही, तर तो रुग्ण आणि कुटुंब ह्या दोघांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक गोष्टींवरही प्रभाव करतो। जर एक्झॅक्टली जर तुम्हाला त्यांची मनाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर मी एक साधं सोपं उदाहरण देऊ इच्छितो इथं। हा कप आहे, कप जेव्हा जमिनीवर पडतो त्याचे जेव्हा तुकडे होतात, ते विखुरलेले तुकडे जसे असतात तसे त्यांचा आत्मविश्वास डगमगलेला असतो। आणि कुठे ना कुठे ते डॉक्टरांकडनं म्हणा किंवा त्यांच्या नातेवाईकांकडनं म्हणा की एक अपेक्षा करत असतात की कोणीतरी उचून हे तुकडे जमवावे, त्याला डिंकानी चिटकवावे, जेणेकरून त्यांचं आयुष्य पुन्हा उभे राहील। परंतु पाठीमागे त्यांच्या मनामध्ये एक विचार असतो की हा जो बनवलेला साचा आहे तो अजूनही फ्रॅजाईल आहे, नाजूक आहे आणि तो कधीही तुटू शकतो। हा एक त्यांचा संभ्रम असतो आणि त्यामुळे ती एक भीती क्रिएट होते। नक्कीच डॉक्टर, रुग्णांच्या मनातील साहजिक भीती आणि त्यांच्या नातेवाईकांना पडणाऱ्या चिंता याचं निरसन आपण कसं करता? तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला 2 गोष्टींमध्ये डिवाइड करून देऊ इच्छितो। एक तर म्हणजे डॉक्टर, जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातात, आमच्या OPDमध्ये येतात, तर ते फक्त तुमच्याकडनं मेडिकल सायन्स जाणून घेण्यासाठी येत नाही, तर त्यांना ते तुम्हाला भेटत असतात, डॉक्टरांना भेटत असतात एक आत्मविश्वास जागृत करण्यासाठी की मी बरा होऊ शकतो। आणि हा आत्मविश्वास ते डॉक्टर आपल्याला देतील या अनुषंगाने त्यांच्याकडे जातात। आता त्याच्याबद्दल एक ग्रीक मायथॉलॉजी आहे। तर ग्रीक मायथॉलॉजीमध्ये त्यांनी 3 गोष्टी यूज केलेल्या आहेत। एक तर म्हणतात लोगोज म्हणजे लॉजिक। जेव्हा कुठलाही रुग्ण तुमच्याकडे येतो तर तो एक्सपेक्ट करत असतो काहीतरी एक मेडिकल सायन्स तुम्ही त्याला सांगावं, ट्रीटमेंट कशी होणार ते सांगावं। आणि दुसरं म्हणजे इथोस म्हणजे ती व्यक्ती तुमच्याबद्दल बऱ्याचदा रिसर्च करून आलेली असते। तुमची विश्वासपात्रता, तुमची विश्वसनीयता, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची इंटिग्रिटी, अखंडता, ह्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्याकडनं तो रुग्ण एक्सपेक्ट करत असतो। आणि तिसरं म्हणजे त्यांची भावना, त्यांची इमोशन्स। प्रत्येक रुग्णाला असं वाटतं की डॉक्टरांनी माझी भावना समजून घेणं, माझ्या भावनांशी अलाइन होणं, माझं दुःख त्यांनी जाणीव करून व्हर्च्युअली की होणं ते जाणून घेणं गरजेचं असतं। मुंबई ऑन्कोकेअर या संस्थामध्ये, या साखळीच्या संस्थामध्ये आम्ही हा प्रयत्न करतो की हे इथोस, हे पॅथोस आणि लोगस यांचं एकत्रीकरण करून पेशंटला ट्रीट करू। आता जर पेशंटच्या बाबतीत जर मी विचार केला तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो इथं की घरामध्ये जर 5 व्यक्ती आहे आणि 5 व्यक्तीमध्ये एक 3 वर्षाचं मूल आहे, तर सर्वात आनंदीदायी व्यक्ती कोण असते? तर ते मूल। कारण त्या मुलाला घरामध्ये कोणाला कॅन्सर होतोय, कर्करोग होतोय किंवा घरामध्ये कोणी व्यक्ती एक्सपायर होते त्याच्याशी काही घेणं देणं नसतं। आणि हे का घडतं? कारण मुलांमध्ये स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती, मेमरी आणि इमॅजिनेशन ह्या गोष्टींचा कुठे ना कुठे थोडासा अभाव असतो। परंतु जर प्रौढ लोक जर तुम्ही बघितले तर त्यांची जी कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन, ते कळसुबाईचं शिखर पण आरामात गाठतील, एव्हरेस्टचं शिखर पण आरामात गाठतील। म्हणजे ते अशा गोष्टींची कल्पना करतात, इमॅजिनेशन करतात की जे अस्तित्वातच नाही आहे। आणि जेव्हा एखादी गोष्ट अस्तित्वात नाही आहे त्याच्याबद्दल तुम्ही आज विचार करून त्या आजचा वर्तमान खराब करतात, म्हणजे तुमचं हे कुठं ना कुठं मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे।
तर मग आता ह्याचं सोल्युशन काय? त्याच्या सोल्युशनसाठी जेव्हा पण माझ्याकडे असे पेशंट येतात, जनरली ते घाबरलेले असतात, तर आम्ही त्यांना सांगतो की हे सोल्युशन जे असतं की सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना याची जाणीव असणं गरजेचं आहे की मी घाबरलो आहे. बऱ्याच वेळा एक उदाहरण देऊ इच्छितो की मी रस्त्यावरनं चाललो आहे, समोर मला एक खड्डा दिसल्यावर माझी एक नॉर्मल प्रतिक्रिया काय असते की मी तो खड्ड्याच्या बाजूनी निघून जाईल, बायपास करून निघून. परंतु तो जर खड्डा दिसलाच नाही तर माझं काय होईल, मी खड्ड्यात पडणार, मला त्रास होणार. तर हा खड्डा समोर आहे याची जाणीव असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा रुग्णांना मी घाबरत आहे, माझ्या मनामध्ये चुकीचे विचार येत आहेत याची कल्पनाच नसते. ओके, आणि ते एक नॅचरल मानलं जातं, परंतु हे नॅचरल नसतं. तर आम्ही याच्यासाठी काय करतो आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये की एक हॅबिट स्कोअर बोर्ड नावाचं सिस्टीम आहे. तर त्या हॅबिट स्कोअर बोर्ड सिस्टममध्ये आम्ही रुग्णांना म्हणतो की तुमच्या मनामध्ये जेव्हा पण अशी भीतीदायक प्रश्न येतील, निगेटिव्ह प्रश्न येतील, त्या बोर्डवर लिहा. आणि त्याच वेळेला हे जे प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहेत तर ते चुकीचे आहेत की बरोबर आहे, चुकीचे आहेत तर का चुकीचे आहेत, आणि बरोबर आहे ते का बरोबर आहे, ते तुम्ही लिहून ठेवा. अशी दिवसातनं जर 10 वेळा त्यांना हे प्रश्न पडत असतील तर 10 वेळाला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पुन्हा तो बोर्ड बघा. जेव्हा ते पुन्हा बघतात तर त्यावेळी कळतं की मी काल जे प्रश्न मला विचारलेले ते सगळे चुकीचे होते, मी असं वागायला नको. म्हणजे ती एक कॉन्शियसनेस, ती जागरूकता त्यांच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठं हा हॅबिट स्कोअर बोर्ड त्यांच्या भीतीला कमी करण्यासाठी मदत करतो. अगदीच अगदीच. डॉक्टर, रुग्ण आणि नातेवाईकांनी नेमके कोणते प्रश्न विचारणं अपेक्षित आहे जेणेकरून उपचारांबद्दल आणि आजाराबद्दल त्यांना इत्यंभूत माहिती मिळू शकेल? तो बेसिकली तसं बघितलं ना, जेव्हा कुठल्याही रुग्णाला आणि नातेवाईकांना जेव्हा ही न्यूज करते, ही बातमी कळते की त्यांना कुटुंबामध्ये एक कर्करोग झालेला आहे, सगळ्यात महत्त्वाचे 3 प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतात. एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्हाय मी, मला का. दुसरा प्रश्न असतो की व्हाय नाव, आत्ता का, आणि व्हॉट नाव, तर पुढे आता कसं करायचं. हे तिन्ही जर प्रश्न जर तुम्ही बघितले ना तर ते एक प्रकारची एनर्जी कॅरी करतात, ते तुमचं हेल्पलेसनेस, ते तुमचं फ्रस्ट्रेशन दाखवतात. तर ह्या क्षणाला असले प्रश्न न विचारता डॉक्टर किंवा आणखीन समाज त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करतो की ही जी गंभीर परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे, तर रुग्णांनी असं विचारलं की ह्या परिस्थितीतनं मी कसा बाहेर निघेल, ह्या परिस्थितीचा वापर करून मी माझं आयुष्य अजून चांगलं कसं सुधारेल, असल्या प्रकारचे प्रश्न त्यांनी आम्हाला विचारणं आम्ही एक्सपेक्ट करतो. परंतु अनफॉर्च्युनेटली काय असतं की आपलं जे मन आहे मनुष्य जातीमध्ये, ते मन जे असतं ना की आपल्याला जी गोष्ट नाही पाहिजे ना त्याच्यावर जास्त फोकस असतो रादर दॅन जी गोष्ट हवी आहे. एक एक्झाम्पल, मी जस्ट एक रुटीन एक्झाम्पल देतो आहे तुम्हाला ह्यामध्ये की जर सपोज काल रात्री माझं आणि माझ्या पत्नीमध्ये काही शाब्दिक देवाणघेवाण झाली, होत नाही ओके, पण जर झाली तर सकाळी उठल्यानंतर मी विचार करतो की आज रात्री किंवा आज दिवसभर मला माझ्या पत्नीसोबत भांडणं करायचे नाही आहे, आर्ग्यू करायचे नाही आहे. जेव्हा मी हा विचार करत असतो मनामध्ये, मी तिच्याशी भांडणं करत असतो. ओके, रादर दॅन आस्किंग हा क्वेश्चन की मला भांडणं नाही करायचे, मी जर हा थोडा माइंडशिफ्ट करून रिफ्रेम क्वेश्चन केला की मला माझ्या पत्नीसोबत आनंददायी संवाद साधायचा आहे, एक पीसफुल दिवस घालवायचा, अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्न विचारले, कुठे ना कुठं तुमचं मनामध्ये एक वेगळी एनर्जी क्रिएट होते. तर हे प्रश्न रुग्णांनी कसे विचारायला हवे की सर मला तुम्ही किमोथेरपी चालू करणार आहात तर त्याचे दुष्परिणाम मला होणार आहेत का, रादर दॅन आस्किंग असला क्वेश्चन की सर आता तुम्ही किमोथेरपी मला चालू करणार आहात, माझं आयुष्य चांगलं मी कसं बनवू. असले जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा एक रुग्णांमधला एक आत्मविश्वास आम्हाला दिसतो. डॉक्टर ही रुग्णांसारखीच व्यक्ती आहे, एक ह्युमन बिंग आहे. जेव्हा आम्ही रुग्णांमध्ये तो आत्मविश्वास बघतो त्यावेळेस आम्हाला स्वतःलाही त्यांना ट्रीटमेंट करण्यामध्ये एक वेगळी एनर्जी येते. तर अशा प्रकारे आपण त्यांच्या प्रश्नांचं निवारण करू शकतो. अगदीच. तुम्ही जसं डॉक्टर आत्ता म्हणालात की रुग्णांची भीती आणि उपचार क्षेत्रातील प्रगतीमुळे बदललेली परिस्थिती जी आहे त्यात किती तफावत आहे, आणि खरंच रुग्णांना घाबरण्याचं काय कारण असतं का? कारण उपचार क्षेत्रात नेमकी प्रगती काय काय होते आणि रुग्णांना त्याचा फायदा कसा होतो? सो बेसिकली ह्यामध्ये घाबरणं ही जी गोष्ट आहे ती बऱ्याचपैकी आपण मानतो की हे एक साहजिकच आहे आणि ही नॅचरल गोष्ट आहे. परंतु मला पर्सनली असं वाटतं ही कधीच नॅचरल गोष्ट नसते. जो जन्माला येणार आहे तो कधी ना कधी जाणार आहे, हे शुअरली आहे. आणि जेव्हा तुम्ही घाबरतात म्हणजे तुम्ही काहीतरी निसर्गाच्या विरोधात विचार करण्याचा प्रयत्न करत आहात, ती गोष्ट समोर येते. तर प्रॉब्लेम असा आहे की आपल्या जगामध्ये जर 1000 लोक स्मोकिंग करत असतील आणि 1000पैकी 990 लोक स्मोकिंग करत असतील आणि 10 लोक करत नसतील तर 990 लोकांना नॅचरल मानलं जातं आणि 10 लोकांना अननॅचरल मानलं जातं. तसंच कर्करोगाचं निदान झालं तर ती भीती क्रिएट झाली म्हणजे ती नॅचरल मानली जाते. ती जी भीती क्रिएट होत नाही त्यांना लोक म्हणतात हा अननॅचरल, ह्याच्यामध्ये वेगळीच पाहत. तसं नसतं.
ओके. जेव्हा तुम्ही हा फॅक्ट ॲक्सेप्ट कराल की मला आजार झाला आहे, मला घाबरायला नाही, ती गोष्ट नॅचरल आहे. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं की पूर्वी जो किमोथेरपी जे आम्ही यूज करायचो, वापरायचो, तर त्याला शुअरली त्याच्यामुळं त्रास होत होते. त्याचं एकच कारण होतं की किमो वापरल्यानंतर, ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याचे जे दुष्परिणाम होतात ते कमी करण्यासाठी आपल्याकडं एवढी अशी अत्याधुनिक मेडिसिनची उपलब्धता नव्हती. परंतु लास्ट 10 वर्षाचा जो पिरियड बघितला, कालावधी, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सपोर्टिव्ह केअर खूप चांगली आलेली आहे. तर पूर्वी जसे केस गळणे किंवा उलटी होणे, लूज मोशन होणे, ह्या गोष्टी आता घडत नाही, खूप कमी झालेल्या आहेत. दुसरं की कॅन्सरचं निदान झालं म्हणजे फक्त आता किमोथेरपी हाच एक ऑप्शन आहे असं कधीच नसतं. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक टार्गेटेड थेरपी असते, हॉर्मोनच्या गोळ्या असतात, इम्युनोथेरपी असते. हे काही अशी स्वरूपातले इंजेक्शन गोळ्या आहे की ज्या तुमच्या शरीरात जातात, तुमच्या स्वतःच्या प्रतिकार क्षमतेला कॅन्सरच्या अगेन्स्ट लढण्यासाठी मदत करतात. आणि त्यामुळे काय होतं की शरीरातल्या ज्या नॉर्मल सेल्स आहेत त्यांना काही इजा पोचत नाही. तर शुअरली ही जी भीती वाटणं ती थोडंसं मला अननॅचरल प्रोसेस वाटतं. हा माझा दृष्टिकोन आहे. परंतु समाजामध्ये ह्या गोष्टी नॅचरल मानल्या जातात. ह्याच्यामध्ये हा टॉपिक बराचसा डिस्कशन करावा लागू शकतो भविष्यामध्ये. अगदीच. नक्कीच डॉक्टर, कर्करोगाचे उपचार घेताना तुम्ही जसं म्हणालात की रुग्ण घाबरतात, तर रुग्णाची मानसिकता कशी असली पाहिजे, म्हणजे कशी असणं अपेक्षित आहे जेणेकरून उपचारांची कार्यक्षमता वाढायला मदत होईल? सो बेसिकली तुम्ही बघितलं ना की एक हिलिंग आर्ट ही जी टेक्निक जी आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्लेयर असतो तो तुमचं माइंड असतं. म्हणजे असं म्हटलं जातं की ह्युमन माइंड इज अ स्ट्रॉंगेस्ट एलिमेंट ऑफ हिलिंग आर्ट. आणि प्रत्येक बाबीमध्ये, प्रत्येक फॉर्मॅट जो असतो त्याचा एक वेगळी प्लेस असते हिलिंग आर्टमध्ये. तर जेव्हा पण आपण कुठलं ट्रीटमेंट घेत असतात रुग्ण वगैरे, ते त्यांच्या मनामध्ये ना एक बिलीफ करून ठेवतात की विश्वास असतो की मी बरा होणार आहे की नाही होणार आहे. हे त्यांनी स्वतःच ते ग्रह तयार केलेले असतात. तर याचे एक 2 प्रकार असतात, एक लिमिटेड बिलीफ आणि दुसरं असतं की ग्रोविंग बिलीफ. लिमिटेड विश्वास स्वतःवर की ते एक पर्टिक्युलर लिमिटमध्येच विचार करतात. आणि मग त्यामुळे काय होतं की मी एक आता उदाहरण देऊ शकतो. या रूममध्ये AC असेल आपल्या इथे आहे, तर ACचं टेम्परेचर मला वाटतं 22-24 पर्यंत असेल. आणि थोड्या वेळानंतर आपल्याला थंडी वाजायला लागते, आपण फ्रीज होतो. बरोबर. तर ते फ्रीज झाल्यानंतर आपल्याला वाटतं की आता टेम्परेचर खूप थंड झालं, आपल्याला गरमी हवी. तर गरमी हवी तर तुम्ही काय कराल? तुम्ही दरवाजा उघडाल किंवा खिडक्या उघडाल की वातावरण थोडं गरम होईल की ACचं रिमोट कंट्रोलनी कंट्रोल करणार. तर स्वाभाविक आपण ते ACच्या याच्याने कंट्रोल करू. मी जर दरवाजे उघडले, मी जर खिडक्या उघडल्या, तर काय होईल की तात्पुरती ती हवा आतमध्ये येईल, परंतु माझा AC त्या हवेला थंड करणार आहे. ओके. तुमचा जो बिलीफ जो असतो तो ACच्या थर्मोस्टॅट सारखा असतो. जेव्हा तुम्हाला माहिती की तुम्ही बरे होणार नाही आहे, तर डॉक्टरांनी ते दरवाजे उघडून फायदा नाही होत. डॉक्टरांचं आणि नातेवाईकांचं काम असतं की ती जी थंडी, ती जी फ्रीज तयार झालेलं आहे, ते वातावरण तयार झालं आहे, त्याची थंडी कमी करण्यासाठी आम्ही दरवाजे ओपन करतो, आम्ही खिडक्या ओपन करतो. परंतु पेशंटचा जो थर्मोस्टॅट आहे, त्याचं जे बिलीफ आहे ते बदलणं गरजेचं असतं. नाही तर ते काय करते की डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि रिलेटिव्हचा सपोर्ट तो कुठेच कामाला येत नाही. काही क्षणापुरतं स्वाभाविक त्यांना बरं वाटतं, पण नंतर त्यांचं ह्युमन माइंडची पॉवर जी असते ती कुठे ना कुठं त्यांना डॅमेज करत असते. नक्कीच. डॉक्टर प्रदीप आपल्याला मार्गदर्शन करतच राहणार आहेत. घेऊयात एक छोटासा ब्रेक, आम्ही लगेचच परततोय. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप सर आहेत. सर, तुम्ही जे बोललात लिमिटेड बिलीफ, त्यावर सोल्युशन काय आहे? तर त्याचं सोल्युशन मी तुम्हाला फक्त 4च गोष्टीमध्ये सांगू शकतो. एक तर म्हणजे काय की मी तुम्हाला सांगितलं की ते एक विजन बोर्ड असतो, हॅबिट बोर्ड. तर त्यावर तुम्ही रोज सकाळी लिहा की तुमच्या आयुष्याचं गोल काय आहे. जेव्हा तुम्ही हे गोल लिहितात ना, त्यावेळेस ती गोष्ट तुम्हाला आपलीशी वाटायला सुरुवात करते. आणि ह्याच्या पाठीमागे एक सायन्स आहे. आता तुम्ही न्यूज अँकर आहात, तुम्ही जर एक सुट्टी काढून तुम्हाला मनालीला जायचं आहे आणि तुम्ही दिल्लीला चाललेला आहे, तर दिल्ली टू मनाली हा जो प्रवास आहे हा रोडनी जावा लागतो. जेव्हा तुम्ही गाडीमधनं प्रवास करतात आणि काचेतनं बाहेर बघतात, तुम्हाला फक्त आहेत ना न्यूजशी रिलेटेड गोष्टी दिसतात. लोकशाही दिसेल, तुम्हाला लोकमत दिसेल, झी न्यूज, बऱ्याचशा गोष्टी दिसतात. मग ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या गोष्टी तिथं अस्तित्वात नाही आहे. जेव्हा ह्या गोष्टी दिसतात म्हणजे तुमचा जो ब्रेन आहे त्या फक्त त्या गोष्टी फिल्टर करून तुम्हाला न्यूजबद्दलच माहिती देतो आहे. जेव्हा तुम्ही गोल लिहितात तिथे, तर त्या ब्रेनला ती गोष्ट तुम्हाला हवीशी वाटायला सुरुवात होते आणि तुमचा ब्रेन ते फिल्टर करून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. तर याला म्हणतात की रायटिंग द गोल. म्हणजे शाळेमधल्या मुलांना पण शिक्षका गोष्ट लिहायला लावतात जेणेकरून त्या जास्त लक्षात राहील. हे त्याच्या पाठीमागचं सायन्स आहे.
दुसरं असतं की सरेंडर युअर वरीज. तुम्ही जे काही चिंता वगैरे करतायत ना त्या तुम्ही लगेच सरेंडर करून टाका. इट्स लाईक की तुम्ही विमानातनं प्रवास करत आहात आणि तुम्ही कधी जाऊन विचार केला की मी पायलटला जाऊन विचारते, बाबा तू व्यवस्थित चालवतोयस ना, मला खाली पाडणार तर नाही आहेस ना, कधी विचारतात? कधीच विचारत नाही. आपण जाऊन बसतो, मस्त बाहेर खिडकीतनं बघत असतो, बाजूचे जे पॅसेंजर असतात त्यांच्याशी बोलत असतो आणि तुमचं डेस्टिनेशन आल्यावर तुम्ही खाली उतरता. तुमची कर्करोगाचा प्रवास आहे हा विमानाचा प्रवास आहे. विमानाचा पायलट, ड्रायव्हर, डॉक्टर म्हणू शकतो. बाकीचे जे सहप्रवासी तुमचे रुग्ण, तुमचे नातेवाईक असतात आणि तुम्ही रुग्ण आहात, नातेवाईकांशी बोला, खिडकीतनं बाहेर करा, प्रवासाचा आनंद लुटा, बाकी ड्रायव्हरवर सोडा. ओके, तर हा सरेंडर क्वे. आणि तिसरा जो पार्ट असतो की तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि आनंदासाठी कुठलंही कारण शोधू नका. जेव्हा तुम्ही कुठल्या कारणामुळे आनंदी असतात ना तर ते तुम्ही चुकीचं करताय, कारण ते कारण तुमच्यापासून कधीही हिरावून घेतलं जाऊ शकतं. तर लहान मुलांसारखं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. अगदीच डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात रुग्णांच्या नातेवाईकांचा किंवा केअर गिव्हर्सचा या प्रक्रियेत सहभाग किती महत्त्वाचा असतो आणि तो नेमका कसा असायला हवा? सो बऱ्याच वेळी रुग्णांच्या नातेवाईकांचा जो सपोर्ट असतो तो 3 प्रकारे असतो. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक बाबीमध्ये फायनान्शियल, दुसरा असतो इमोशनल आणि तिसरा असतो शारीरिक. फायनान्शियल सपोर्ट ते देतात, पण बऱ्याच वेळा आपल्या भारतीय विभागांमध्ये जर बघितलं तर फायनान्शियल इश्यू असल्यामुळे लोक कर्ज काढून ते सपोर्ट करत असतात आणि ती गोष्ट ते नेहमी रुग्णांना सांगतात, मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. आधीच बिचारा रुग्ण त्याच्या संकटामधनं चाललेला असतो. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी त्याच्यावर बिंबावतात की मी तुमच्यासाठी असे करतो, ते एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर क्रिएट करतं. सायमल्टेनियसली शारीरिक सपोर्ट तर सर्वच देतात, परंतु भावनिक सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. मी बऱ्याच वेळी माझ्या रुग्णांना सांगतो की ह्या आजाराचं निदान जर झालं असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून टाका. येते 6 महिने तुम्हाला इंटरनेट नसलेला मोबाईल वापरायचा आहे. दुसरा कुठल्याही नातेवाईकांशी संवाद साधायचा नाही आहे. बऱ्याच वेळी काय असतात की जे नातेवाईक येतात, अगं बाई तुला तर बरं झालं, चांगले डॉक्टर मिळाले, तू क्युअर झाली, परंतु माझ्या शेजारी एक व्यक्ती होती आणि तिला परत आजार आला. म्हणजे परत आजार सांगून तुम्ही त्या रुग्णाला घाबरवतायत. तुम्हाला त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर अशा वेळी, आणि ते नातेवाईक मुद्दामून बोलतात असं नाही आहे, ते त्यांचा एक अनुभव सांगत असतात दुसऱ्या व्यक्तीकडनं त्यांनी बघितलेला. तर ही गोष्ट कुठं ना कुठं चुकीची ठरते. तर इमोशनल, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि रिलेटिव्सपासून त्यांना कट डाऊन करा. नक्कीच. सर, तुम्ही जसं म्हणालात की जश्न कॅन्सर से आझादी का हा आपला उपक्रम आहे किंवा ही आपली मोहीम आहे, त्या संदर्भात तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? हो, जश्न कॅन्सर आझादी ही जी मोहीम आहे ती आमची मार्केटिंग टीममधले मिस्टर सौरभ देसाई आणि आमचे मनीष जबनपुत्रा सर यांच्या विचारांनी ती आलेली आहे. याच्यामध्ये आम्ही काय केलं की आमची जी कॅन्सरची ट्रीटमेंट दिलेले पेशंट आहे, जे सर्वायवर म्हणू शकतो, त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. हे व्यक्ती कधीच प्रकाश झोतात नसतात आणि ते खूप मोठं एक मोटिवेशन आहे. जर ते प्रकाश झोतामध्ये आले, प्रसिद्धीमध्ये आले, ते मोटिवेशन असतं समाजासाठी, एक इन्स्पिरेशन असतं, खास करून अशा लोकांसाठी जे ट्रीटमेंट घेत आहेत. आणि हे लोक पुढं न आल्यामुळे जे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांचा एक आत्मविश्वास कुठं ना कुठं डगमगलेला असतो. जेव्हा हे लोक पुढे येतात आणि त्यांना स्वतःचे अनुभव सांगतात, अनुभव मांडतात, तर ती त्यांच्यासाठी खूप मोठी एक प्रेरणास्थान बनतं रुग्णांसाठी. तर अशा लोकांना एकत्र करण्यात आम्ही त्या योद्ध्यांना एक विजेता असे नाव दिलेलं आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही एक 12,000 ते 13,000 विजेत्यांना एकत्र आणलेलं आहे आणि त्यांचा आम्ही त्यांच्या संमतीने आमच्या ऑनगोईंग ट्रीटमेंट असणाऱ्या रुग्णांना त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ही ती संकल्पना होती. याच्या व्यतिरिक्त आम्ही कॅन्सर मुक्ताई नावाची एक संकल्पना चालू केली. ती 2019मध्ये चालू केली. मी आणि माझे मित्र नितीन बाराते, विनय गिरी आणि गाडेकर बंधू, तर यांनी या मोहिमेअंतर्गत आम्ही शाळेतल्या ज्या मुली आहे 11वी 12वीमधल्या, तर त्या मुलींना आम्ही एज्युकेट करतो. कॅन्सर काय आहे, कसा आहे, का होतो आणि कशा त्याच्या उपचार पद्धती आहे. आता तुम्ही मला विचाराल की सर 11वी ते 12वीच्या मुलींना तुम्ही का करतायत, आपल्याकडे प्रौढ वर्ग पण आहे. तर मॅडम तुम्ही जर बघितलं तर ज्या स्त्रिया असतात घरामध्ये, माझी आई, तर ती तिच्या बिचार कामामध्येच खूप मग्न असते. तिला मी जरी एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला तर ती जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लक्षात ठेवायला नंतर विसरून जाते, कारण तिच्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी तिची कुटुंबाची असते. पण मुलीसाठी आई पण महत्त्वाची आहे, मुलगी स्वतः महत्त्वाची आणि तिची नेक्स्ट जनरेशन महत्त्वाची आहे. तर जर मी मुलींना ट्रीट केलं तर आईचं आणि मुलीची जी आत्मीयता असते ते कुठं ना कुठे ते कामाला येते. ती आईला एज्युकेट करणार आणि तिची नेक्स्ट प्रोजेनी, नेक्स्ट जनरेशन त्यांना पण मदत करणार. तर हा कॅन्सर मुक्त आई आम्ही अभियान MOC मार्फत चालवतोय. अच्छा डॉक्टर, तुम्ही तसं म्हणालात की मुंबई ऑन्को केअर ही जी आपली संकल्पना आहे त्या संदर्भात तुम्ही संक्षिप्तपणे सांगू शकाल आणि ही संकल्पना कर्करोगग्रस्तांसाठी मुंबई ऑन्को केअर हे कशा प्रकारे कार्य करतं, त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे?
सो मुंबई ऑन्को केअर ही जी साखळी चेन आहे कर्करोग उपचारासाठी ती जनरली 2018मध्ये अस्तित्वात आलेली आहे आणि सध्या आमचे पूर्ण भारतामध्ये 13 सेंटर आहेत. हे तयार करण्याचा एकच उद्देश होता की रुग्णांना ट्रीटमेंटची उपचार पद्धतीची प्रॉक्झिमिटी वाढवणे. तुम्ही जर विचार केला, जर मला एखादा रुग्ण आहे विरारला राहतो आणि त्याला टाटाला जायचं आहे किमोथेरपी घेणं, ते खूप चॅलेंजिंग होतं. बरेचसे रुग्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्यामधनं टाटाला येतात, तर तिथे येऊन ट्रीटमेंट घेणं, त्यांचं राहण्याची सोय, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यावर जबाबदारी वाढतात. तर हे कमी करण्यासाठी आम्ही ही संस्था उभारलेली आहे. इथे आम्ही जरी ते बाहेरनं कॉर्पोरेट मॉडेल दिसत असलं तरी ते एक डॉक्टरनी तयार केलेली संस्था आहे पेशंटसाठी. त्यामुळं पेशंट सेंट्रिक असल्यामुळं पेशंटला याचा खूप फायदा होतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 75,000 किमो केलेले आहेत गेल्या 4 वर्षात आणि 1 लाखापेक्षा जास्त बाह्य रुग्ण बघितलेले आहेत. डॉक्टर, आता माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. कर्करोगग्रस्तांना या आजारापासून मुक्त होण्यासाठी किंवा मुळात बचावासाठी प्रेक्षकांना तुम्ही काय कानमंत्र द्याल? सो कानमंत्र म्हणण्यापेक्षा मी माझा दृष्टिकोन तिथं मांडण्याचा प्रयत्न करतो की कर्करोग म्हणजे तुमच्या आयुष्याचा जो प्रवास चालू आहे त्याच्यामधला हा एक स्पीड ब्रेकर आहे आणि ह्या स्पीड ब्रेकर तुम्हाला देवाने देऊन एक संधी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या शरीराकडे बघा, तुम्ही तुमच्या विचारांकडे बघा, जेणेकरून तुम्ही ह्या जगामध्ये स्वतःचं एक ट्रान्सफॉर्मेशन करून एक कंपॅशनेट, एक लव्हिंग, एक केअरिंग कॅरेक्टर बनाल. अल्टिमेटली आपल्या आयुष्याचा जो उद्देश असतो इट्स अ वेलबिंग ऑफ द ह्युमन वेलबिंग आणि त्यासाठी जगा. नक्कीच डॉक्टर. तर डॉक्टर मंत्रा या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबण्याची. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद. तर तुम्हाला कोणत्याही शंका असतील, शंकांचं निरसन करायचं असेल तर खाली जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही फोन करून तुमच्या शंकेचं निरसन देखील करू शकता. तर डॉक्टर मंत्रा या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.